विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। उर्वरित 8 आमदारांचा शपथविधी तर विधानसभा अध्यक्षांची होणार घोषणा। जतमध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचं पोस्टर फाडल्याचा आरोप। आमदार पडळकरांकडून पोलिसांवर कारवाईची मागणी। महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावात महामेळावा। कर्नाटक सरकारची मेळाव्यासह महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी, मात्र महामेळावा घेण्यावर समिती ठाम। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस। नियमित कामकाज थांबवून क्लीन चिटवरती चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी। कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गायली मंगलाष्टकं। दिल्लीतल्या DAPS आणि GD गोएंकांसह 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी। शाळांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवलं। पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अटकेत राजस्थानच्या अजमेरमध्ये बेड्या। दारूच्या नशेत उपद्व्याप केल्याचं उघड। दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा करत रोखलं। शंभू बॉर्डरवरती आज आंदोलक शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक। कोठडीत आरोपीचा छळ केल्याच्या प्रकरणात माजी IPS संजीव भट्ट निर्दोष। सबळ पुराव्याअभावी गुजरातमधील कोर्टाचा निकाल, पोलिसांना झटका। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याच्या दिशेने डी कुकेशचं भक्कम पाऊल। 11व्या डावात चीनच्या डिंग लिरेनवरती मात। जगज्जेता बनण्यासाठी हवेत केवळ 1.5 गुण। सिरियामध्ये बशर अल असादची राजवट संपुष्टात। बंडखोर अबू मोहम्मद अल जोलानीचा राजधानी दमास्कसवर ताबा। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज आपत्कालीन बैठक। महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतली। मुंबईतील तापमान पुन्हा घट होऊन थंडी तर नाशकातला पाराही घसरला। निफाडमध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।